आपण आहोत सध्या सोनिया 50-50 केसरी आदत मैदानामध्ये. भव्यदिव्य असं हे मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये आपण पाहू शकता व्हायरल गर्लची खूप चर्चा आहे आणि इतकी चर्चा आहे की तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी मैदानामध्ये खूप गर्दी झाली. आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दीपक शेठ पाटील आणि हृदया पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते, थँक्यू. काय सांगाल, मेहरबान आज कसा पाहिला? मेहरबान आज चांगला बोलायला माझा मेहरबान. हां, आज कुणासोबत नियोजन करण्यात आलं? गोगो सफर गोगो संदीप मालीचा गोगो प्रथमच ही जोडी एकत्र आली. फर्स्ट टाइम. बरं. काय सांगाल ताई, जाईल तिकडे इंस्टाग्रामवर तुमचे जे रील व्हायरल चालू आहेत, काय सांगशील त्याविषयी? काय नाही, मला खूप आनंद होता की मी व्हायरल होते, माझे रील्स वगैरे व्हायरल होतात म्हणून. हां, एक सेपरेटच तुमच्या इमेजचा अल्गोरिदम सोशल मीडियावरती तयार झाला आहे का? आणि फोटो टाकू किंवा रील टाकू सगळ्या रील 100K+ जात आहेत, काय सांगायला याविषयी? काय नाही, खूप मस्त वाटतं. काय 100Kच्या जास्त पण जातात कधी कधी, तर माझ्या रील्स व्हायरल जातात, त्यासाठी थँक्यू तुम्हाला. आणि ताई, तुला पाहिलं तर आता सगळे बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे सगळे फॅन्स आहेत, मोठ्या संख्येने तरुण वर्ग भेटायला येतोय, त्यानंतर सेल्फी काढतोय, रील बनवतोय, काय सांगशील याच्याविषयी? काय सांगू, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर ते दिसून येतं. पूर्ण फोटो वगैरे काढायला येतात ते. सगळ्यांना जाणून घ्यायचंय की तुझं वय किती आणि आता काय करतेस तू? मी आता 9वीत आहे, माझं वय 15 आहे. तू ज्यावेळेस बाईटमध्ये बोलतेस त्यावेळेस मिनिंगफुल बोलतेस आणि एखादी सुंदर असा एक डायलॉग नेहमी टाकत असते, तर आता काय सांग? काय नाही, मूर्तीलान कीर्तिमान. वडील आणि लेकीची जोडी संपूर्ण महाराष्ट्रभर आता फेमस होते. म्हणजे एक दीपक शेठ प्रोत्साहन देतात, म्हणजे असं प्रत्येक वेळी सपोर्ट असतो त्यांचा, त्याविषयी काय सांगशील? वडिला पप्पांविषयी काय सांगशील तू? मला पप्पा काहीच असं म्हणजे काय हे नाही करत, काही इथे नाही जायचं तिथे नाही जायचा, पूर्ण सपोर्ट करतात. का तू माझ्यासोबत ये, बैलगाडी क्षेत्रात तू माझ्यासोबत येत. दीपक शेठ आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं, म्हणजे त्या जोडीकडे आज एकत्र येणार आहे. सोन्या 50-50 आणि आरत परतचा बादशाह म्हणजे हरणे, त्याविषयी काय सांग? खूप मला त्याबाबतीत आनंद होत आहे का ही जोडी समोरासमोर सगळं पब्लिकला पहिल्यांदा बघायला मिळते ही जोडी. त्याच्याबद्दल 50-50 सोन्या आणि थारचा खूप मला आनंद होतो. शेठजी, तुमची पण खूप क्रेज आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये, मात्र कन्येची दिदीची ही क्रेज पाहिल्यानंतर काय वाटते? लाखो फॅन्स वर्ग तुमच्या नंदीचे पण आहेत, पण मात्र कुठेतरी नंदीचे जे छोटे मालक आहेत त्यांची सुद्धा व्हायला लागलेत, काय सांगायला? एक वडील म्हणून काय अभिमान वाटतो? आता वडील बघा, माझी मुलगी आहे, त्याबद्दल सर्व पब्लिक ही त्याला ही देतो, त्याच्याबद्दल मी खूप आनंद होते मला. दिदी, काय करूशी वाटतं या शर्यत क्षेत्रामध्ये अजून तुला पुढं? अजून काय नाही, आता थोडं शिकते मी पुढे. आता पुढे बघू काय करायचं. काय करायचं? मध्यंतरी मला वाटतं काहीतरी रील्सवरती पण दुसरे अकाउंट्स भरपूर ओपन केले गेले, त्याविषयी काय सांगशील? 5 माझ्या नावाने फेक अकाउंट्स ओपन केलेले होते, नको ते काय पण असं मेसेज टाकत होते त्याला. मग त्यावरती काय म्हणजे काय ॲक्शन काय घेण्यात सांगाल आली? त्याच्याविषयी? आता बघा, पब्लिक आहे, पब्लिक हे करत त्यांना समजायला पाहिजे. मुलगी लहान आहे, काय तर बैल क्षेत्रामध्ये तिला उतरवतोय मी, या लक्षात सर्व काही. आता माझी हिच्या याप्रमाणे पब्लिक लेडीज पण येऊ शकतो. आपली छोटी बहिणीच असं सगळ्यांनी समजा. 100%. आणि एक ओरिजिनलच अकाउंट आहे मला वाटते, त्यालाच फॉलो करा. काय तो आयडी काय सांगशील का? ऑफिशियल हृदय दीपक पाटील, तो तुमचा ओरिजिनल आयडी आहे. ज्यावेळेस मेहरबान गुलाल घेतो त्यावेळेस काय भावना असतात? ज्यावेळेस छकड्यावरती तू उभी असतेस वगैरे, काय म्हणजे काय मनामध्ये चालू असतं? काय नाही, म्हणजे इथे एवढे लांब येण्याचं सक्सेस होतं, ते काय एवढे लांब येतो, 1 नंबर करून वगैरे जातो, तर खूप आनंद होतात. बरं, तुला मेहरबान बरोबर कोणता दुसरा नंदी, तिची जोडी, तुझी फेमस जोडी, तुला कुठली जोडी आवडते? मेहरबान बरोबर कोण पळालेलं जास्त तुला आवडतं? मेहरबान सोबत मथुर आवडतं, मल्हार आवडतं. मला वाटतं बिनजोडला एकदा ती जोडी एकत्र पाळलेली आहे. 3 फेऱ्याच्या मैदानात आम्हाला ती जोडी पाहायची आहे, ते केव्हा दिसेल आम्हाला पुन्हा? लवकर दिसणार ती. बरं, दीपक शेठ काय सांगाल याविषयी? आता 3 फेऱ्याला मथुर आणि मेहरबान हा 20 तारखेनंतर आम्ही नियोजन करणार आहात. लक्षात, आता 20 तारखेला मल्हारशी नियोजन ऑलरेडी झालेलं आहे आमचा, आणि 16 तारखेला आम्ही यामध्ये पडणार आहोत, आम्ही बिंजोरमध्ये. त्याचबरोबर म्हणजे लवकरात लवकर दोन्ही भाऊ एकत्र पुन्हा एकदा आम्हाला दिसते. 100%. त्याचबरोबर ताई, तू काय आव्हान करशील तुझ्या फॅन्सला, परत मथुरच्या फॅन्सला, त्याचबरोबर ती मेहरबानच्या फॅन्सला, सगळ्यांना काय आव्हान करशील? असंच प्रेम ठेवत राहा मथुरवर, मेहरबानवर आणि माझ्यावर. आणि आज काय वाटतंय तुला पहिल्यांदाच, आणि आम्ही सगळेच पहिल्यांदा जो अनुभव घेतो तो म्हणजे आरत परतचा बादशाह म्हणून ज्याला संबोधला जातो, तो शतकवीर हरण्या आणि आपला बिंदोडचा बेताद बादशाह आणि 3 फेऱ्यातला बादशाह म्हणून त्याची ओळख आहे, तो म्हणजे
चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या त्यांचा एक ऐतिहासिक फेरा या ठिकाणी संपन्न होणार आहे. काय वाटते तू कशा पद्धतीने खूप त्याकडे आनंद होते का ते मी पण त्यांना पहिल्यांदाच बघणार आहे पळताना वगैरे तर आता बघू ते कसं पळतंय. बर मोठ्या सोन्याविषयी काय सांगशील? काय मोठ्या सोन्याविषयी काय सांगशील? तो खूप चांगला पळतो. हिंदकेसरी. हिंदकेसरी 4 वेळेला झालेला आहे तो. बर आता एवढे सर्व रील्स वगैरे व्हायरल होतात, सर्व होतात. एक स्कूलमध्ये काय चर्चा सुरू आहे मित्रांमैत्रिणी? काय ना ती बोलतात तू जाम व्हायरल होते वगैरे असं सगळे बोलतात. बर सर्व घरी भेटायला वगैरे क्लासमेट वगैरे येतात का नंदी हो, पाहायला? येतात. धन्यवाद.